सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। इगतपुरी शहरात विराट हिंदू महासंमेलन निमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य कलश यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली। शहरातील विविध भागांतून हजारो भाविकांनी यात सहभाग घेतला। या यात्रेची सुरुवात नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। प्रारंभी श्री दिव्यानंद गिरीजी महाराज, बोधानंद गिरीजी महाराज, प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री, शुभांगी देवधर, हरिभक्त पारायण सावळीराम महाराज शिंगोळे आणि हरिभक्त पारायण विजय महाराज चव्हाण यांच्या हस्ते पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला। यात्रेत पारंपरिक व धार्मिक वातावरणाची प्रचिती देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षण ठरले। चिंचले खैरे येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पारंपरिक नृत्य, आनंद सिंधू, कावनई व माऊली हरिपाठ व फांगुळ गव्हाण भजनी मंडळ यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झालं। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला होता। विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला। गुरुवारी सायंकाळी 5 वाजता श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। ही यात्रा श्री बालाजी मंदिर 3 लकडी पूल इथून निघणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या सर्व कार्यक्रमांचं आयोजन सकल हिंदू समाज इगतपुरी शहर यांच्या वतीनं करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी।